तर जय महाराष्ट्र भावांनो, तर वनरक्षकची भरतीला अजून किती टाइम भेटेल? लय जणांचा प्रश्न आहे. आणि आता पोलीस भरतीतून काही विद्यार्थी बाहेर पडलेत, तर त्यांना वनरक्षकची तयारीच करायची आहे. तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला अजून 6 मंथ प्लस भेटायचे पूर्ण चान्सेस आहेत. ठीक आहे, 6 मंथच्या पुढे प्लस भेटून जाईल. आता तुम्हाला सांगतो, वनरक्षकची थोडी माहिती देतो. बघा, जेव्हा तुमचं पहिलं 2018 होतं, ठीक आहे, 2018 मध्ये पहिलं काय व्हायचं? पहिलं तुमचं फिजिकल व्हायचं आणि त्याच्यानंतर तुमचा पेपर व्हायचा. ठीक आहे, तर आपला आता ह्याच्याशी काही संबंध नाही. तर 2019 मध्ये काय झालं होतं की पहिला पेपर झाला होता आणि त्याच्यानंतर फिजिकल झालं होतं. तर हा पेपर तुमचा जवळपास 120 प्लस 80. मग आता 2019चा पॅटर्न फॉलो करायचा का नाही? तर मी सरळ म्हणेन की नका करू. त्याचं रिझन असं आहे की या पेपरमध्ये काही गणिताचे प्रश्न होते, त्याच्यामुळे बऱ्याचशा पुस्तकात म्हणा ते गणिताच्या प्रश्नामुळं पोरं कन्फ्यूज होतात ते. तर आपल्याला पॅटर्न फक्त आणि फक्त 2023चा फॉलो करायचा आणि 27ला तो सेम भेटून जाईल. आता 2023 मध्ये बघा, फक्त बुद्धिमत्ता इथं होती, त्याच्यामुळे हा पॅटर्न आपल्याला प्रॉपर करायचा आहे. आता बघा, जर तुम्हाला ह्याची क्वेश्चन पेपर पाहिजे असले, माझा ॲप्लिकेशन आहे रविराज देसाई. अदरवाईज तुम्ही व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता, तुम्हाला पूर्ण डिटेल भेटून जाईल. आता तुम्हाला सांगतो, आपली एक वनरक्षकची बॅच पण आहे, तुम्हाला माहितीसाठी सांगतो. पण बऱ्यापैकी आपण ती बॅच थांबवलेली आहे. 2 मिनिटं ऐकून घ्या की काय झालंय. की आता एक्झाम बघा, तुम्हाला सांगतो, TCS, MPSC आणि IBPS मध्ये अडकलेली आहे. त्याच्यामुळं मी सध्या जी बॅच दिली ती रेकॉर्ड बॅच आहे. आता रेकॉर्ड बॅच काय? कारण मी अशी बॅच सध्या आहे की जरी ह्यातली कुणी एक्झाम घेतली की त्यातले ते प्रश्न पडणार. समजा आपली जेव्हा पण जाहिरात येईल, त्या जाहिरातमध्ये लाईव्ह 45 दिवस आपण क्लासेस घेणार. इम्पॉर्टंट PDF तर आपण प्रोव्हाइड करतोय. टेस्ट सिरीज तिथं भेटणार. सिलेबस होल्ड. आणि हा सगळ्यात माझा इम्पॉर्टंट टॉपिक राहील, पेपर लीक. जेव्हा पण तुमचा एक पेपर असेल, 1 दिवस आधी, 2 दिवस आधी, 3 दिवस आधी, मी तुम्हाला त्याची पूर्ण उद्या पेपरला काय येणार ते 100% सांगणार आहे. आता तुम्हाला सांगतो की एक्झाम बघा, TCS पूर्ण घ्यायचे चान्सेस आहेत, पण जेवढं मला वाटतं की IBPS घेऊ शकतं. बघा, IBPSनी जर एक्झाम घेतला तर TCSचा सिलेबस काहीच कामाचा येणार नाही. त्याच्यामुळे अजून एक साधारणतः 45 दिवस वेट करणार आहे. लास्ट ऑप्शन आपण TCS नुसार प्रॉपर स्टडी करणार आहे. तर तुम्ही इथं कमेंट करू शकता, जी पण मुलं वनरक्षकची तयारी करत आहेत ते इथं वनरक्षक म्हणून एक कमेंट करू शकता.